आणि यानंतर आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते। काँग्रेसचे दोन बडे चेहरे लवकरच अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष झिशान सिद्दीकी आणि त्याचे वडील माजी आमदार बाबा सिद्दीकी हे लवकरच अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। झिशान सिद्दीकी आपला राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द करणार असून 10 फेब्रुवारीला त्यांचा हा पक्षप्रवेश होणार आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, काय नेमकं कारण आहे की सिद्दीकी हे आता अजित पवार गटामध्ये जात आहेत, काय त्यांची नाराजी आहे? हॅलो माइक चेक 1। निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, काय नेमकी नाराजी आहे की काँग्रेसचे हे दोन बडे चेहरे आता अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत? दीपक, आताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण युवक काँग्रेस किंबहुना काँग्रेसचाच एक मोठा धक्का या निमित्तानं आता बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण युवकचे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत झिशान सिद्दीकी, सध्या जे बँड्राचे आमदार आहेत ते, आणि त्यांचे वडील बाबा सिद्दीकी हे लवकरच अजित पवार गटामध्ये जाणार आहेत, अशा पद्धतीची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिलेली आहे। लवकरच हा त्या दोघांचा पक्षप्रवेश होणार आहे। सुरुवातीला बाबा सिद्दीकी जो 10 फेब्रुवारीला बँड्रामध्ये एक मोठा कार्यक्रम पार पडतोय, सरकार आपल्या दारीचा तो कार्यक्रम असणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये बाबा सिद्दीकी पहिल्यांदा प्रवेश करतील। दरम्यानच्या काळामध्ये झिशान सिद्दीकी जे आहेत ते आपला राजीनामा जो आहे तो आपल्या वरिष्ठांकडे सुपूर्द करतील। सुरुवातीला ते या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत आणि त्यानंतर हे दोन्ही बापलेख जे आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतील। खरं तर मुंबईमध्ये आता अजित पवार गटाची मोठी ताकद वाढणार असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। या संदर्भामध्ये मागच्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या, मात्र आता ह्या चर्चांना अंतिम रूप येताना पाहायला मिळतंय आणि अगदी काही दिवसांमध्ये म्हणजे आज साधारणपणे पुढच्या 9 दिवसांमध्ये हे दोघंही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाताना पाहायला मिळतील। सध्या जर काँग्रेसची जर ताकद बघायला गेली तर झिशान सिद्दीकी हे सध्याचे स्टँडिंग एमएलए आहेत जे सध्या काँग्रेसमध्ये आहेत आणि काँग्रेसचे हे दोन महत्त्वाचे नेते अजित पवार गटाला गळाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आगामी काळातलं राजकारण मुंबईतलं बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। लोकसभा, विधानसभा यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये अजित पवार गटाची नेमकी कशी ताकद असेल ही सातत्याने चर्चा होत होती, तर या ताकदीमध्ये आता भर पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। हे दोन महत्त्वाचे चेहरे आता लवकरच अजित पवार गटामध्ये जाणार आहेत। दीपक, मात्र निलेश, या सगळ्याबाबत काँग्रेसच्या नेतृत्वाशी, काही वरिष्ठ नेतृत्वाशी बोलणं झालेलं आहे का? त्यांची काही समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेलाय का? काय नेमकी काँग्रेसच्या वर्तुळातून याबद्दल चर्चा आणि प्रतिक्रिया उमटतायत? सध्या तरी याबाबतची सध्या काही अपडेट्स येत नाहीत, मात्र जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार मागच्या काही दिवसांपासून या दोघांची ही नाराजी पाहायला मिळत होती आणि कुठेतरी सत्तेमध्ये आपण सहभागी असलं पाहिजे अशा पद्धतीची दोघांची ही भूमिका होती आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला अशी देखील माहिती मिळते। मधल्या काळात जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप होते त्यावेळेस सातत्यानं वादविवाद होताना पाहायला मिळत होते, मात्र त्यानंतर वर्षा गायकवाड ह्या अध्यक्ष झाल्या, मुंबईच्या अध्यक्ष झाल्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं युवक काँग्रेसमध्ये झिशान सिद्दीकी यांना काम करण्याची मोठी संधी होती, मात्र अचानक अशा पद्धतीचा जो निर्णय घेतला गेलाय त्यामुळे नेमकं यामागचं काय कारण असावं हे समोर येत नाहीये। मात्र ज्या पद्धतीनं सत्तेमध्ये सहभागी राष्ट्रवादी झाल्यानंतर कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये आपण पाहतोय की विरोधी पक्षामध्ये जे काही नेते आहेत त्यांच्यावर कारवाया होताना पाहायला मिळत आहेत, तर हा अँगल कुठं आहे का ही देखील एक शक्यता नाकारता येत नाहीये। सध्या तरी या दोघांची ही प्राथमिक जी चर्चा आहे ती पूर्ण झालेली आहे आणि 10 तारखेचा मुहूर्त या निमित्तानं निघालेला आहे। 10 फेब्रुवारीला बँड्रामध्ये सरकार आपल्या दारीचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्याच कार्यक्रमामध्ये बाबा सिद्दीकींचा पक्षप्रवेश त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर झिशान सिद्दीकी हे देखील लवकरच प्रवेश करणार आहेत। जर झिशान सिद्दीकींना प्रवेश करायचा असेल तर सुरुवातीला त्यांना आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना अजित पवार गटामध्ये जावं लागणार आहे, कारण सध्या ते काँग्रेसचे आमदार आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा पक्षविरोधी कृती केली त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता दाट आहे आणि त्यामुळं आता सुरुवातीचा टप्पा जो आहे तो बाबा सिद्दीकींचा असेल आणि त्यानंतर झिशान सिद्दीकी जे आहेत ते पक्षप्रवेश आपल्याला करताना पाहायला मिळणार आहेत। निलेश, मात्र काय नेमकं कारण समोर येते की ज्यामुळे गेल्या काही दिवसातल्या अशा काही घटना आहेत का की ज्यामुळे सिद्दीकी पिता पुत्र आता थेट आपल्या पक्षालाच रामराम करतायत?
खरं तर आपण मागच्या काही दिवसांपासून पाहतोय की काँग्रेसचा एक मोठा गट फुटणार आणि या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर मिलिंद देवरा हे त्यातलंच एक मोठं नाव आहे. मिलिंद देवरा यासोबत बाबा सिद्दीकी असतील, जिशन सिद्दीकी असतील, ज्यावेळेस नागपूरला सर्व वरिष्ठ जे नेते आले होते त्यावेळेस त्या ठिकाणी होते, अनेक वरिष्ठांशी ते बोलत होते आणि त्यानंतर कुठंतरी ही सूत्र हल्ली नाहीत का अशी देखील एक शक्यता वर्तवण्यात येते. कारण मिलिंद देवरा यांना ज्या पद्धतीने निर्णय घेतला ते शिंदे गटामध्ये गेलेले आहेत आणि ते सध्या साऊथ मुंबईमध्ये कुठेतरी आपली पाळमुळं रुजवण्यासाठी लोकसभेच्या अनुषंगाने प्रयत्न करतायत. लोकसभेची सीट आपल्या पदरात पडून घेण्यासाठी प्रयत्न करतायत. मध्ये राज्यसभे संदर्भात देखील त्यांची चर्चा सुरू झाली होती. अशा वेळी हे दोन अजित पवार गटाकडून चेहरे जे आहेत ते अजित पवार गटामध्ये येणं म्हणजे आगामी काळातलं राजकारण जे आहे ते कुठेतरी बदलताना पाहायला मिळणार आहे. अजित पवार गटाला राष्ट्रवादीला मोठा फायदा होणार आहे. जर राष्ट्रवादीचं मुंबईतलं आपण जर कार्यक्षेत्र पाहायला गेलं तर अगदी काही बोटावर मोजणे इतके जे नगरसेवक आहेत ते शरद पवारांकडे होते, मूळ राष्ट्रवादीमध्ये होते. मात्र राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्यानंतर नगरसेवक देखील विभागले गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. सध्या तरी शरद पवारांकडे नगरसेवकांची संख्या जास्त आहे. मात्र जिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी हे दोघं ज्यावेळेस काँग्रेसमध्ये येतील त्यावेळेस नक्कीच त्यांची जी ताकद आहे, राष्ट्रवादीची जी ताकद आहे ती वाढताना पाहायला मिळणार आहे. मधल्या काळामध्ये अशी देखील चर्चा सुरू झाली होती की राज्यसभेची ज्यावेळेस सीट दिली जाईल त्यावेळेस कुठेतरी अल्पसंख्याक चेहऱ्याला त्या ठिकाणी संधी दिली जाणार आहे. त्यामुळं आता राज्यसभेच्या अनुषंगानं काही घडतंय का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण 8 तारखेला राज्यसभेच्या अनुषंगानं फॉर्म भरायची डेट सुरू होती, ती 14 तारखेपर्यंत असणार आहे आणि दरम्यानच्या काळातच बाबा सिद्दीकींचा पक्ष प्रवेश होतोय. यासोबतच जिशान देखील लवकरच अजित पवार गटामध्ये जाणार आहे. त्यामुळं सध्या या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं नेमकं सिद्दीकी कुटुंबियांमध्ये काय चाललंय हे सध्या तरी समजलेलं नाहीये. वरिष्ठांशी बातचीत केल्यानंतरच हा महत्त्वाचा निर्णय त्यांना घेतला असणार अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते. कारण याआधी देखील मिलिंद देवरांना अशाच पद्धतीनं वरिष्ठांशी चर्चा केली आणि त्यानंतर स्वाभाविकच मुंबईतले आणखी आहे का 2 बडे चेहरे आहेत. निलेश तू सांगतोय त्याप्रमाणे की आधी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि त्यानंतर आता जिशान आणि त्यासोबतच जे सिद्दीकी पिता पुत्र आहेत यांनी देखील हे मोठं पाऊल उचललेलं आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला जे डॅमेज होते ते कंट्रोल करण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न केला जातोय का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा बाबा सिद्दीकी आणि जिशान सिद्दीकी हे आता अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय केलेला आहे. त्यामुळे एक मुंबईतला काँग्रेसचा एक महत्त्वपूर्ण असा चेहरा अर्थातच लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार आहे. आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर झारखंडमध्ये राजकीय हालचालींना वेग आला. सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चातील नेते चंपई सोरेन यांना सत्ता स्थापनेचा दावा केला. 47 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र चंपई सोरेन यांनी राज्यपालांकडे सुपूर्द करत सत्ता स्थापनेचा दावा झारखंड मुक्ती मोर्चानं केला. मात्र अद्याप राज्यपालांनी शपथविधीसाठी निमंत्रण दिलेलं नाही. त्यामुळे घोडेबाजार टाळण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसनं आपल्या आमदारांना हैदराबादला नेण्याचा निर्णय घेतला. मात्र खराब हवामानामुळे हैदराबादला जाणाऱ्या आमदारांच्या विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलं. राज्यपाल शपथविधीसाठी निमंत्रण देतील अशी अपेक्षा सत्ताधारी आमदारांनी व्यक्त केली. विधायकों को हैदराबाद भेजना पड़ा है सरकार बनाने के लिए नेता किया जाए, इसके लिए हम किया था। सर, अब तक शपथ लेंगे राज्यपाल से क्या बात हुई है चंपई जी? हमने कहा कि नया सरकार बनाने के जल्दी पहल किया जाए। पहल के लिए राज्यपाल ने क्या कहा है? दरम्यान 2 दिवसापासून झारखंडमध्ये सुरू असलेला राजकीय थरार आपण जाणून घेऊया. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना बुधवारी ईडीकडून अटक करण्यात आली. जमीन घोटाळ्याप्रकरणी सोरेन यांच्यावर ईडीनं ही कारवाई केली. अटक होण्याआधीच सोरेन यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आला आणि हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर राजकीय घडामोडींना देखील वेग आला. झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते चंपई सोरेन यांनी त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा केला. चंपई सोरेन यांनी 48 आमदारांचं समर्थन पत्र राज्यपालांना दिलं आणि 24 तास उलटूनही राज्यपालांनी अद्याप शपथविधीसाठी बोलावलेलं नाही. घोडेबाजार टाळण्यासाठी सत्ताधारी 40 आमदारांना हैदराबादला नेणार होते, पण खराब हवामानामुळे आमदारांचं विमान रद्द करण्यात आलं. आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली. छोट्याशा ब्रेकची ब्रेकनंतर अन्य काही बातम्यांचा आढावा पाहत राहा एबीपी माझा. Say hi to a world where everything leads to exploration.
every journey, every adventure, even that school reunion. Celebrate your journeys with a bold new companion, Škoda Kushaq. Škoda. जेव्हा त्याचे प्रश्नकर्ते प्रश्न विचारतात त्या टायमाला उत्तर देताना सुद्धा अनेक राजकीय लोकांची दमछाक होण्याची परिस्थिती त्यांच्यावर ओढवलेली मी या झिरो आवर्समध्ये पाहिली. 100 एपिसोड त्यांचे झालेत. कधी त्यांना शक्य झालं तर मी सुद्धा त्या झिरो आवर्समध्ये येईल आणि आपल्याला भेटायची सुद्धा मला सुद्धा प्रामाणिक इच्छा आहे. हा शो कंटिन्यू राहावा अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो. प्रश्न हक्काचे, प्रश्न हिताचे, प्रश्न जिव्हाळ्याचे, प्रश्न भविष्याचे. पण हे प्रश्न मांडणार कुठे? कोण बनणार तुमचा आवाज? मी सरिता कौशिक घेऊन आले एक नवा कोरा शो जिथे असतील तुमचे प्रश्न, तुमची मतं आणि चर्चा जनहिताची. तुमचे लाईक्स, कमेंट्स आणि शेअर दिसणार तुमच्या हक्काच्या प्लॅटफॉर्मवर. झिरो आवर सोमवार ते शुक्रवार रोज संध्याकाळी 7:56 सहप्रस्तुत करते ऑट्रिविन ऑक्सिफास्ट रिलीफ. बंधनात उघडणे सुरू करते फक्त 25 सेकंदामध्ये. पावर्ड बाय राजयोग पेंट्स. खुशिया आपकी, रंग हमारे आणि पीएनजी ज्वेलर्स. आनंदाचा जवळचा पत्ता. को पावर्ड बाय माचो हिंट. बडे आराम से. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अंतरिम बजेट सादर. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची घेतली भेट. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 58 मिनिटात अंतरिम अर्थसंकल्पाचं भाषण केलं पूर्ण. अर्थसंकल्पात कररचनेत कोणतेही मोठे बदल नाहीत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला 5.8% वित्तीय तुटीचा अर्थसंकल्प. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्तवला 47.66 लाख कोटींच्या खर्चाचा अंदाज. जवळपास 18 लाख कोटींची तूट. जुलै महिन्यात आमचं सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. त्या अर्थसंकल्पात विकसित भारतासाठीचा निश्चित रोडमॅप सादर केला जाईल. निर्मला सीतारामन यांच्याकडून विश्वास व्यक्त. नव्या कररचनेत 7 लाखांपर्यंत जो उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. करपात्र उत्पन्नात 3% वाढ. रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या 2.4% वाढली. केंद्रीय अर्थमंत्र्यांचा करदात्यांना दिलासा. 2014 पूर्वी आपण कुठे होतो आणि आता आपण कुठे आहोत याकडे पाहण्याची आवश्यकता. त्या वर्षांमध्ये किती गैरकारभार झाला त्यासाठी केंद्र सरकार सभागृहात श्वेतपत्रिका सादर करणार. सीतारामन यांची माहिती. 4 जातींवर आम्ही लक्ष ठेवायला हवं. त्या म्हणजे गरीब, महिला, तरुण आणि अन्नदाता. त्यांच्या गरजा, महत्वाकांक्षा आणि विकास ही आमच्यासाठी प्राधान्याची बाब. देशाचा विकास त्यांच्या विकासात दडलाय. सीतारामन यांचं अर्थसंकल्पीय भाषणात प्रतिपादन. शेतकरी हे आपले अन्नदाता. पीएम केअर रिफॉर्म योजनेतील 8 कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी फायदा होतो तर 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा फायदा मिळतो. अर्थमंत्र्यांची माहिती. सरकारचं सर्वांगीण, सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशी विकासाचं धोरण. 2047 पर्यंत देशाला विकसित भारत बनवण्याचं सरकारचं धोरण. या विकासात सर्व जातींचा समावेश. अर्थमंत्र्यांचं वक्तव्य. ट्रिपल तलाक अवैध ठरवणं, संसद आणि स्थानिक सभागृहांमध्ये 1/3 जागा महिलांसाठी राखीव ठेवणं या निर्णयांमधून महिला सबलीकरणावर सरकारचा भर. अर्थमंत्र्यांची माहिती. सरकारनं 20 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं. गरीब कल्याण योजनेअंतर्गत रुपये 34 लाख कोटी खात्यांवर पाठवले. अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामन यांची माहिती. स्किल इंडिया मिशन अंतर्गत 1,04,00,000 तरुणांना प्रशिक्षण तसंच 54 लाख तरुणांमध्ये कौशल्य विकास घडवून आणण्यात आला. 3000 नवीन ITIची स्थापना. 7 IIT, 16 IIT, 7 IIM, 15 एम्स आणि 390 विद्यापीठांची स्थापना. सीतारामन यांची माहिती. 10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या तळघरामध्ये तब्बल 30 वर्षांनंतर पूजा करण्यात आली. वाराणसी जिल्हा न्यायालयानं बुधवारी तसा निर्णय दिला आणि त्यानुसार व्यास हा तहखाना नावाच्या
तळघराच्या भागात पहाटे 3 वाजता पूजा पार पडली. दररोज 5 वेळा पूजा करण्यात येणारे 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पडल्यानंतर तत्कालीन मुलायमसिंग सरकारनं ही पूजा बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 30 वर्ष इथं पूजा झाली नाही. मात्र काही महिन्यांपूर्वी कोर्टात याचिका दाखल झाली आणि बुधवारी कोर्टाचा निर्णय हिंदू पक्षकारांच्या बाजूने लागला. आणि या बातम्यांसोबतच 10च्या बातमीपत्रात वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. पाहत राहा एबीपी माझा. Say hi to a world where everything leads to exploration. Every journey, every adventure, even that school reunion. Celebrate your journeys with a bold new companion, Škoda Kushaq. Škoda. 100 एपिसोड त्याचे पूर्ण होत आहे. ती गोष्ट अत्यंत आनंदाची आहे. त्याने अजूनही हा कार्यक्रम चालू ठेवावा आणि या 0 आवर या कार्यक्रमाला मी माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. संरक्षण क्षेत्रासाठी तरतुदीत 11.1